सलग 3 आठवड्यापासून माझे सेशन चालू आहे. कोणी बोर होतं का? होतं नाही? प्रेज गॉड. नाही होत नाही. या ठिकाणी आपण आधी वचन कबूल करणार आहोत, त्याच्यानंतर आपण वाचनामध्ये जाणार आहोत. आपल्यामध्ये दीपाली आहे, ती समोर येईल. आपण सर्वजण काढूया यशाचं पुस्तक. यशाचं पुस्तक 60वा अध्याय, यशा 60 पहिलं वचन. आपण आपल्या जागेवर उभं राहून वचन क्लेम करूया. यशाचा 60वा अध्याय पहिलं वचन. उठ, प्रकाश हो, आणि कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. प्रकाशाचे तेज तुझ्यावर पावले आहे. हिच्या मागे सगळेजण म्हणूया, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. प्रकाशाचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. प्रेज द लॉर्ड. काही काही डोळे बंद करूया आपण. डोळे बंद करूया आणि ते वचन आपल्या जीवनात आपण स्वीकारूया की उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. डोळे बंद करूया. कोणी इकडे तिकडे बघणार नाही. आपलं सर्व लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया. हो, धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक यू जीसस. जर तुम्हाला आत्म्यामध्ये प्रार्थना करता येत असेल तर आपण आत्म्यामध्ये अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. Oh, sikira basandere beshalandara la bari bandara la sikira bon thora la balandiri alandara la sikira basandara bashukulondari la balandara la rabani antari la balandoro la bashandere oh rabasikira basandara bashandere la bashandere kala bon thora la rabandere bishandere bi khandere bi bon thara la. Thank you Jesus. धन्यवाद येशू. सगळेजण देवाला म्हणूया की देवा, मला माझं मन तयार कर मला वचन ऐकण्यासाठी. सर्व सैतानाचे अडखळ येशूच्या नावात आम्ही त्यांना बांधून फेकतो. धन्यवाद येशू. इन जीसस माइटी नेम वी प्रे, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळेजण आनंदित या सुंदरशा सकाळबद्दल. बसा. या सुंदरशा वेळेबद्दल, या सुंदरशा सकाळबद्दल, हा दिवस प्रभूने आपल्याला दाखवला, याबद्दल सर्व आनंदी आहेत. किती जण आनंदी आहेत? आवाज किती जण आहे? आवाज येऊ द्या की म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दॅट इज द स्पिरिट. आपण सुरू करण्याअगोदर आपल्या शेजारच्याकडे बघा. त्याला म्हणा तुम्ही आशा आहात, तुम्ही अभिवचन आहात, तुम्ही आपले आशीर्वाद आहात. म्हणा जोरात म्हणा. मला आवाज नाही येत कोणाचा इथपर्यंत. असं थोडं त्याच्याकडे मूड फ्रेश होऊन थोडं. प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आपण जाऊया योहानाचं शुभवर्तमान. योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि आपण 31 आणि 32 वचन आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 31 आणि 32 वचन. योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 31 आणि 32 वचन. ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेविला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. बस. या ठिकाणी काय सांगितलंय की ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि ज्यांनी त्याचे वचन, वर्ड ऑफ गॉड आपल्या हृदयामध्ये ठेवलं, ते काय आहेत? येशूचे कोण आहेत? शिष्य. डिसायपल ऑफ गॉड. देवाचे ते काय आहेत? शिष्य आहेत. मग आपण बघतो आपल्यामध्ये किती वचन आपण ठेवतो. कधी याचं निरीक्षण केलंय का आपण? किती वचन वाचतो, किती देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये ठेवतो, आपण किती वचनाला महत्व देतो, आपण किती प्रार्थनेला महत्व देतो. कधी परीक्षण केलं घ्यायचं?
कधी ऑब्झर्वेशन केलं? कारण सैतान आपलं मन भरकवतो. प्रेज द लॉर्ड. सैतान काय करतो? आपलं मन भरकवतो. त्याला माहितीये वचन पॉवरफुल आहे, हे जर वचनामध्ये राहिला तर माझं काही खरं नाही. मग तो काय करतो? आपल्याला वचन वाचूच देत नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला तो काय करतो? वचन वाचूच देत नाही. मग आपण काय होतो? देवापासून लांब लांब जायला लागतो. पण आपण बघतो की या ठिकाणी बायबल सांगतं की ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि जेवढं त्याच्या हृदयामध्ये त्याच्यामध्ये जेवढं वचन आहे, देवाचं वचन जेवढ्यामध्ये आहे ते काय आहे? शिष्य आहे. मग माझा टॉपिक हाच आहे आजचा, शिष्यत्व. आज आपण बघतो की आपण जगामध्ये बघतो की जगामध्ये काय चालू आहे? येशूच्या नावाचं हे चालू आहे खूप. म्हणजे लोक खूप वाईट वाईट येशूचं नाव घेत आहेत, त्याला काही पण करतायत नाही का? पण आपण त्याचे धन्य लेकरं आहोत की आपण आज त्याच्या मंदिरामध्ये बसून त्याचं वचन ऐकत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण अजून एक वचन वाचूया. एक मिनिट. त्याच्या आधी मला सांगा की बायबल मधली सगळ्यात मोठी आज्ञा काय आहे? सगळ्यात मोठी आज्ञा नाही, आज्ञा विचारली मी. आज्ञा पालन. आज्ञा काय? आज्ञा ओके, ती पण आहे. पण अजून एक आहे. जा बरं मत्ताईच्या शुभवर्तमान 28 अध्याय. मत्ताई शुभवर्तमान 28 अध्याय 18 ते 20 वचन. मत्ताई 28 18 ते 20. 28वा अध्याय 18 ते 20 वचन. तेव्हा येशू जवळ येऊन त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. बस बस बस. इथं आपण बघतो की इथं येशूने काय दिलेली? आपल्याला आज्ञा दिलेली. काय दिली? सगळेजण काय की तुम्ही जगात जाऊन काय करा? सुवार्तेची घोषणा करा आणि जास्तीत जास्त लोकांना काय करा? शिष्य बनवा. त्यांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन या. प्रेज द लॉर्ड. पण आपण स्वतः शिष्य आहोत का? बायबल मध्ये सांगितले का फक्त विश्वासणारे व्हा? बायबल सांगतं का असं की फक्त विश्वासणारे व्हा? बायबल असं सांगत नाही. पण बायबल काय म्हणतं? तुम्ही देवाचे लेकरे आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शिष्य आहात. सिरियस नका बोलू. हॅलो, काय तुम्ही काय आहात? शिष्य आहात. पण आपण किती शिष्य बनवतो बाहेर जाऊन आज? प्रेज द लॉर्ड. आपण किती जणांना स्वार्थ सांगतो? कारण आपण आधीच्या वचनामध्ये वाचलं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य काय करेल? बंधनमुक्त करेल. मग सत्य काय? काय सत्य? देवाचं वचन सत्य आहे. काय? प्रार्थना सत्य आहे. सुवार्ता सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. हे जेव्हा बाहेरच्या लोकांना कळेल तेव्हा काय होईल? ते काय करतील? प्रभू मध्ये येतील. प्रेज द लॉर्ड. पण आता माझ्या लक्षात येणे एक गोष्ट सांगायची होती, परत जाऊ द्या ती. आता मेन शिष्य म्हणजे काय? आपण बघितलं की शिष्य कसे होतात, पण शिष्य म्हणजे काय? कोण सांगू शकता? हु आर डिसायपल? शिष्य कोणाला शिष्य म्हणतात? शिष्याचा अर्थ काय? शिष्य या शब्दाचा सांगू शकता? कोणाला माहित आहे? तो नाही. शिष्य तुम्ही कधी ऑब्झर्व केले का? इंग्लिश मधून शिष्याला काय म्हणतात? डिसायपल म्हणतात. डिसायपल आणि डिसिप्लिन मधून डिसायपल हा शब्द गेलाय. शिस्त या शब्दामधून शिष्य हा शब्द आलाय. जर तुम्ही बायबलचा लॉजिक लावून जर वाचलं तर शिस्त मधून शिष्य हा शब्द आलाय. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिष्य कोणाला म्हणतात? आताच सांगितलं. कोणाला? ज्याला शिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जो देवाचं वचन आपल्यामध्ये ठेवतो, जो रोज प्रार्थना करतो, जो रोज सुवार्ता सांगतो, त्याला काय म्हणतात? शिष्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आपण पण पुन्हा ते वचन वाचू यशाचं पुस्तक 60वा अध्याय एक पहिलं वचन. यशया 60:1. उठ हा उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. बस बस. इथं काय सांगितलंय की उठ प्रकाशमान हो, कारण परमेश्वराचं तेज तुझ्यावर आलेलं आहे. एक शिष्य जेव्हा प्रार्थना करतो, तो जेव्हा लोकांना स्वार्थ सांगतो, तो जेव्हा नियमित आज्ञापालन करतो, परमेश्वराचं तेज त्याच्यावर आल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. मग आपण काय करतो आजच्या जगामध्ये? आपण कशाकडे लक्ष देतो? आपण वचनाकडे लक्ष देतो, आपण प्रार्थनेकडे लक्ष देतो, आपण काय करतो आजच्या जगात? पण आपल्याला ही गोष्ट बघायची, स्वतः सांगायचंय की आपण किती प्रार्थना करतो, किती वचन वाचतो, आपण किती बाहेर लोकांना स्वार्थ सांगतो. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही बघितलंय का, देव कधीच आपल्याला काम करत नाही. प्रेज द लॉर्ड. तो एक उत्तम पिता आहे. प्रेज द लॉर्ड. हा, तर खरा शिष्य हा फक्त शिकणारा नसतो. खरा शिष्य हा फक्त शिकणारा नसतो, तर जो तो शिष्य शिकलाय तो काय करतो, तो जे शिकलाय तो काय करतो, तो कार्यात टाकतो. प्रेज द लॉर्ड. तो शिष्य काय करतो, जो ते शिकलाय तो काय करतो, कार्यात टाकतो. मग आपण बघतो की आपण कार्यात टाकतो का जास्तीत जास्त वचन? कारण देवाचं वचन हे काय सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एक शिष्य देवाचं वचन काय करतो, जे आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, तो आपल्या जीवनामध्ये त्याला मोकळीकता देतो. पण आपण मागच्या रविवारी बघितलं की आपले अपराध हे कशाप्रमाणे झाले देवामध्ये आणि आपल्यामध्ये 8 भिंतीप्रमाणे. हे जणांना मागच्या रविवारचं वचन आठवतंय? कोणाच नाही आठवत? बघितलं की कुठं होतो मी? हा अपराध. आपले अपराध काय झाले, देवामध्ये आणि आपल्यामध्ये एक 8 भिंतीप्रमाणे झाले. मग एक शिष्य काय करतो बरं? मी खूप हे सांगितलं होतं डिटेल मध्ये. आणि जेवढा तो वचन वाचतो, जेवढा तो प्रार्थना करतो, जेवढा तो उपवास करतो, जेवढा तो लोकांना स्वार्थ सांगतो, तेवढंच काय होतं, त्याचे अपराध काय होतात, नाहीशी होतात. कारण येशूने तुमच्या माझ्या अपराधांची क्षमा ऑलरेडी केलेली 2000 वर्षापूर्वी त्या क्रॉसवर. त्याने त्याचं बलिदान देऊन ते काय केलंय, आपल्याला आपल्या वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही याच्यामधली क्षमा त्याने आपल्याला केलेली. प्रेज द लॉर्ड. पण आपण काय करतो, आपण समजा आपण एखादं पाप केलं आणि आपण काय करतो, अरे कोण नाही बघत मला, काय करतो अजून आपण करत चालतो. ते शैतान काय म्हणतो, कर कोण नाही बघत तुला, काही नाही. पण वरतून 2 CCTV कॅमेरे काय आपल्यावर लक्ष ठेवू नये. मांजर माहिती सगळ्यांना, मांजर दूध पिताना कसं डोळे बंद करते, तिला काय वाटतं कोणीच आपल्याला बघत नाही, पण सगळे त्याच्याकडे बघत असतात. तसंच आपलंय, आपण कितीही लपून पाप करा, पण ते 2 CCTV कॅमेरे आपल्यावर काय करतात, नेहमी लक्ष ठेवून असतात. मग आपण आजच्या जीवनामध्ये काय करतो, आपण कशाला महत्व देतो? कामाला महत्व देतो, बरोबर ना? कामाला महत्व देतो. पण आपण बघतो की आपण वचनाला किती महत्व देतो. कारण जेवढं हे वचन आपल्यामध्ये राहतं ना, तेवढंच आपण देवाच्या जवळ जवळ जातो. प्रेज द लॉर्ड. आपण एक वचन वाचूया, मार्गाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 17 वचन. मार्क 1:17. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन. बस इथे काय सांगितलं, तुम्ही काय करा, माझ्या मागे या. खरा शिष्य कोण असतो, जो येशूच्या मागे चालतो. पण आपण काय करतो, आपण जगिक गोष्टीकडे जास्त जातो. प्रेज द लॉर्ड. आपण देवाकडे जायच्या ऐवजी जगिक गोष्टीकडे जास्त जातो. का बरं? कारण शैतान काय करतो, मन भ्रष्ट करतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, देवाच्या राज्याकडे आपण
जात नाही आणि आपण जगिक राज्याकडे जास्त गोष्टी लावतो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक नॉन बिलीव्हर म्हणजे अविश्वासणारा आहे, जर तो ख्रिस्तामध्ये आला निश्चित तो धर्मात येऊ शकतो. तो काय धर्मात येऊ शकतो, पण तो देवाच्या राज्यामध्ये नाही येऊ शकत. का? कोण सांगू शकतं मला? कारण देवाचं राज्य कोणाला पाहता येतं? त्याचा अग्नीने पाण्याने बाप्तिस्मा झालाय त्यांना. ज्यावेळेस तो बाप्तिस्मा घेईल त्यावेळेस काय होईल? त्याच्यासाठी स्वर्गाचे रस्ते ओपन होतील. प्रेज द लॉर्ड. मग ज्यावेळेस तो अविश्वासणारा धर्मामध्ये येतो, तो काय करतो? धर्मामध्ये येतो, तो काय करतो? विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. तो विश्वास ठेवतो आणि तो बाप्तिस्माच घेत नाही. मग त्याला मला सांगा तुम्ही आता की त्याला फक्त स्तुतिस्तवन दिसल का देवाचं राज्य दिसल? काय होईल? देवाचं राज्य दिसल का? का बरं? कारण त्याने देवाला स्वीकारलंच नाही अजून. त्याने जगासमोर देवाचा स्वीकार केलाच नाही. ज्यावेळेस आपण जगासमोर देवाचा स्वीकार करतो त्यावेळेस आपण इथल्यापेक्षा दैवी राज्यामध्ये प्रवेश घेतो. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो? देवाच्या राज्यामध्ये प्रवेश घेतो. पण आता एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की एक माणूस आहे, सपोज करा एक माणूस आहे, तो विश्वास ठेवतो. तो काय करतो? विश्वास ठेवतो. पण तो काय करतो? चर्चलाच जात नाही जास्त करून. तो काय करतो? चर्चलाच जात नाही, घरीच बायबल वाचतो. म्हणजे ऐका बरं का, घरीच बायबल वाचतो, घरीच सगळं काही करतो. आणि मग तुम्ही मला एक गोष्ट सांगा, त्याला देवाचं राज्य दिसेल का घरी बसून? दिसेल? नाही. साधी गोष्ट आहे, नाही दिसणार. तुम्ही बघितलं कधी? तुम्ही तुमच्या मुलाला हे करून द्या बरं, त्याला सगळं घेऊन द्या आणि घरीच त्याला अभ्यास करायला लावा आणि त्याला कशाच तरी PhD करायला लावा. होईल का घरी बसून शक्य? का बरं? कारण त्याला तेवढं ज्ञान मिळालं नाही की तो घरीच सगळं करू शकतो. बाहेर गेल्यावर काय होतं? त्याला ज्ञान मिळतं. प्रेज द लॉर्ड. तसंच आपलं आहे की आपण घरी बसून जास्त काहीच करू शकत नाही. पण जेव्हा आपण चर्चमध्ये येतो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा आपण देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, तेवढं काय होतं? आपण शिष्यामध्ये कन्वर्ट होत चालतो. आपण त्याचे शिष्य बनायला लागतो. पण कधी? जेव्हा हे वचन आपल्यामध्ये राहतं आणि आपण त्याच्यामध्ये राहतो. अजून जेव्हा आपण चर्चमध्ये येतो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा आपला बाप्तिस्मा झालेला. बाप्तिस्मा खूप महत्वाचा आहे बरं का. किती जणांचा बाप्तिस्मा राहिलाय बरं का? लवकर करून घ्या. कारण बाप्तिस्मा झाल्याशिवाय देवाच्या राज्यात कोणालाच प्रवेश भेटत नाही. बाप्तिस्मा ही एकच अशी गोष्ट आहे ज्याने तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकता. प्रेज द लॉर्ड. आपण पुढे जाऊया. आता मला तुम्ही सांगा की एक शिक्षक असू शकतो का? असू शकतो. आवाज असू शकतो का? चुकू द्या, कोणी तुम्हाला काही मारणार नाही. असू शकतो. मागचे असू शकतो का? एक शिक्षक असू शकतो. त्याचं उत्तर बघूया आपण. जाऊया आपण इब्रिकर आस्पत्र 5वा अध्याय, इब्री 5:12. इब्रिकर आस्पत्र 5वा अध्याय 12 वचन. वाचा कोणतरी. इब्री 5:12. वास्तविक इतक्या काळात शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही जाणा आहात. प्रेज द लॉर्ड. इतक्या वेळात, इतक्या काळामध्ये तुम्ही काय व्हायला पाहिजे होतात? काय सांगतो वचन? काय व्हायला पाहिजे होतात? काय? आवाज काय व्हायला पाहिजे होता? पण आपण झालो का? का बरं? कारण आपल्याला अजून देवाच्या वचनाची मूळ अक्षर आहे, त्याचा अर्थच आपल्याला अजून पूर्ण कळत नाही. मग आपण होऊ शकतो का अजून?
नाही, कारण ते एक उदाहरण पण दिलेलं आहे की लहान बाळका पितं दूध पितं कारण त्याला जड अन्न जात नाही. तसंच आपलं आहे की आपल्याला काय कर वचनाचा अर्थ कळतो का? जास्त नाही. त्याच्यामुळं काय होतं, आपण शिक्षक होतो का? नाही. पण बायबल सांगतं की तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होतात. म्हणजे एक शिष्य हा एक शिक्षक असू शकतो. काय? एक शिष्य शिक्षक असू शकतो. प्रेज द लॉर्ड. आपण आता पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. एक शिष्य कसा असतो? येशू ख्रिस्ताला पूर्ण आवेशाने, पूर्ण अंतःकरणाने त्याला काय असतो? समर्पित असतो. प्रेज द लॉर्ड. आपण एक वचन वाचूया. लुकाचं शुभवर्तमान, लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय 23 वचन. लूक 9:23. लूक 9:23. त्याने सर्वांस म्हटले, हा. जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. बस काय सांगितलंय? काय सांगितलंय इथं की जर जो कोणी काय करतो माझ्या मागे येऊ पाहतो त्याने काय करावा? आत्मत्याग करावा. आत्मत्याग म्हणजे आता कोण सांगू शकतो मला? आत्मत्याग म्हणजे सांगा सांगा, तुम्हाला कोणी मारणार नाही चुकलं तर. आत्मत्याग म्हणजे आपल्या बरोबर आपल्या इच्छाचा त्याग, आपल्या सर्व गोष्टी ज्या आपल्या जवळ त्याचा काय त्याग करून आपण जेव्हा त्याच्या मागे चालतो तेव्हा काय होतं? काय होतं? तेव्हा त्याग होतो. आणि आपण येशूच्या मागे जेव्हा चालतो ना तेव्हा आपल्याला खूप संकट येतात, खूप परिस्थिती येते. पण आपल्याला त्याच्यातून कसं बाहेर निघायचं असतं बरं? काही झालं तरी मागं वळायचं नाही. काही झालं तरी वचनाला कधी दूर करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो बरं? संकट आलं वचन विसरूनच जातो. आपण डायरेक्ट विसरूनच जातो. आपल्या लक्षातच येत नाही, अरे बायबल नावाची काहीतरी गोष्ट आहे गाड्या, लक्षातच नाही माझ्या. प्रेज द लॉर्ड. पण तसं न करता आपण जेव्हा आपल्याकडे जे संकट येतात, जे परिस्थिती आपल्याकडे येते त्याच्यावर आपण काय करतो? जेव्हा देवाचं वचन घेऊन चालतो तेव्हा ते परिस्थिती, ते संकट आपलं काहीच बिघडू शकत नाही. का बरं? कारण देवाचं वचन आपण आपल्यामध्ये ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक शिष्य तो काय करतो? पूर्ण समर्पित असतो येशू ख्रिस्ताला. आपण अजून एक वचन वाचूया मार्कमध्ये. मार्कचं सुवर्तमान, मार्क 8 अध्याय 34 वचन. मार्क 8:34. मग त्याने आपल्या शिष्याबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. बस आता काय सांगितलं इथं पण आपल्याला सेम वचन बघायला मिळतं. काय की आत्मत्याग करावा. प्रेज द लॉर्ड. आणि स्वतःचा वधस्तंभ घेऊन काय करावं? काय करावं? कोणाला अनुसरून चालायचंय? येशूला. विसरायचंय का? नाही. अनुसर हा तेच ते. आणि आपण बघतो की जो शिक्षकाला अनुसरतो, येशू आपला शिक्षक आहे बरोबर. आणि आपण ज्याला आपण अनुसरतो तेव्हा आपण काय होतो? शिष्य होतो. कारण बायबल तसं सांगतं की जो कोणी मला अनुसरतो तो काय होईल? आणि तो काय करतो? स्वतःचा काय करतो? आत्मत्याग करतो. तो काय करतो? शिष्य होण्याच्या प्रक्रियेत जातो. थोडक्यात तो काय करतो? हा. आणि शिष्यामध्ये अजून एक, शिष्यामध्ये खूप गुण असतात, त्याच्याबद्दल मी बोलतोय. आणि शिष्य पहिला काय बघितलं आपण की तो काय करतो? पूर्ण आत्मत्याग करतो आणि
त्या येशूला काय करतो, पूर्ण समर्पित असतो. अजून त्याला अनुसरून चालतो. बरोबर. आपण दुसऱ्या मुद्द्यावर येऊया. जाऊया आपण इफिसकारास पत्र, इफिस 5वा अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचूया. इफिस 5वा अध्याय 1 आणि 2 वचन. तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. एक शिष्य कसा चालतो, प्रीतीने चालतो. प्रेज द लॉर्ड. तो शिष्य काय करतो, म्हणजे त्याच्या आतमध्ये काय असतं, प्रत्येकाबद्दल काय असती, प्रीती असती. आता दिसायला कसा असू व्यक्ती, आणि एक शिष्य काय करतो, त्याच्यावर सुद्धा काय करतो, प्रीती करतो. कारण का, कारण तो वाचनाला धरून चालतो. प्रेज द लॉर्ड. मग आपण करतो का तसं, आपण करतो, आपण प्रीती करतो एकमेकांवर. देवाची आज्ञा काय, प्रीतीचं सोडावं. पण वचन काय सांगतं, तुम्ही काय करा, एकमेकांचे काय करा, पाय धुवा. पाय तर आमचाच विषय, आपण प्रीती करतो का, का बरं, ती नाही म्हणली. बरं जाऊ दे. आपण पण एक शिष्य काय करतो, लोकांवर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि 1 योहान 4:18 मध्ये जर तुम्ही गेले तर प्रीती कोण अडवतं, भीती. प्रीती कोण अडवतं, भीती. भीती माहिती आहे सगळ्यांना, काय असते भीती. भीती कुठून येते, भीतीचा जन्म कसा होतो, खूप पहिले सांगितलेलं आहे मी. सांगा थोडा जोर टाका डोक्यावर, मेंदूवर जसं जोर टाका. कशी भीती कशी तयार होते, नाही आपोआप नाही होते, त्याला कारण आहे काहीतरी. काय की जेव्हा आपला देवावरच्या भरोशाला तडा जातो त्यावेळेस भीतीचा जन्म होतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चॅनलवर जाऊन एकदा ऐका तो व्हिडिओ, अजून तसाच आहे. भीतीबद्दल तो व्हिडिओ आहे. आणि भीती कशी होती, आता काय सांगितलं, ज्यावेळेस काय होतं, त्याच्यावरच्या विश्वासाला तडा जातो, त्याच्यावरच्या भरोशाला तडा जातो, तेव्हा काय होतं, भीतीचा जन्म होतो. आणि भीती अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला पुढे चालूच देत नाही. आपल्याला नेहमी संकटाची काय असते, भीती वाटते, अरे लय मोठे, चला माग. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस आपण हे वचन धरून चालतो आणि येशूला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येशूला अनुसरून चालतो, त्याला काय करतो, आपण विसरत नाही, त्याला सोबत घेऊन चालतो, त्यावेळेस काय होतं, किती मोठं संकट असलं तरी काय होतं, त्याला फक्त आज्ञा करायची, काय होतं, ते लगेच ते काय होतं, डायरेक्ट डिस्ट्रॉय होऊन जातं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, येशू जेव्हा चालला होता त्याला काय, ते अंजिराचं झाड होतं ना, अंजिराचं झाड होतं, त्याला एक सुद्धा फळ नव्हतं. अंजिराचं त्याला काय होतं, फळच नव्हतं. आणि येशू त्याला काय म्हटलं, बरं यापुढे तुझं फळ कोणी खाणार. पण तेव्हा त्या झाडाला काही झालं का नाही, त्याला दिसलं का नाही, त्याला दिसलं नाही. पण ज्यावेळेस एक शिष्य तसं म्हणतो, पण तिथं दिसतं का आपल्याला नाही, आपण जरी म्हटलो तरी ते आपल्याला दिसत नाही. पण ते झाड ज्याला तो म्हटला होता यापुढे तुझं फळ कोणी खाणार नाही, ते झाड काय झालं, त्याच्या मुळापासून ते सुकायला लागलं. ते काय झालं, मुळापासून सुकायला लागलं. पण ज्यावेळेस असा एक शिष्य एखाद्या प्रॉब्लेम्सला म्हणतो, त्याला ते दिसत नाही, पण तो प्रॉब्लेम काय होतो, मुळापासून सुकायला लागतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपण काय, आपण जरी आज्ञा केली, एखाद्या आजाराला आज्ञा केली, येशूच्या नावामध्ये अधिकार घेऊन जर त्याला आपण आज्ञा केली तर काय होतं, तो आपल्याला दिसत नाही, जातोय तो, पण तो काय होतो, मुळापासून सुकायला सुरुवात होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. ते काय होतं, मुळापासून सुकतं. आणि त्या ठिकाणी काय होतं, कोणाचा गौरव होतो,
येशूचा गौरव होतो. प्रेज द लॉर्ड. एक शिष्य एक सेवक असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक शिष्य एक काय असला पाहिजे? सेवक. सेवक कसा असतो बरं? आता कोणी सांगू शकतं मला सेवक कसा असतो? हेच सोपं उत्तर आहे. सेवा करणारा तो काय असतो? सेवा करणारा तो काय असतो? आवाज काय असतो? सेवक. प्रेज द लॉर्ड. आपण एक वचन वाचूया. मत्ताईचं शुभवर्तमान 23वा अध्याय. मत्ताई 23वा अध्याय त्याचा 11 वचन आपण वाचूया. मत्ताईचं शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 11 वचन. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. बस काय सांगितलं? काय व्हावं? आता वचन तसं सांगतो बरं का, मी नाही सांगत तुम्ही सेवक व्हा, तुम्ही काम करा. वचन सांगतं तसं. पण सेवक काय करतो? लोकांच्या घरी प्रार्थनेला जातो. प्रेज द लॉर्ड. सेवक काय करतो? संदेश देतो. सेवक काय करतो? लोकांसाठी प्रार्थना करतो. सेवक काय करतो? काय करतो अजून? सांगा तुम्ही सांगा आता काय करतो तो अजून? बरोबर. अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सेवक काय करतो? लोकांना जगिक गोष्टीपासून देवाच्या राज्याकडे वळवतो. त्याला काय म्हणतात? सेवक. प्रेज द लॉर्ड. आवाज हालेलुया. सेवक कोणाला म्हणतात आता? जो काय करतो? सेवा करतो. लोकांना जगिक गोष्टीपासून देवाच्या राज्याकडे त्याच्या वचनाकडे आणतो. त्याला काय म्हणतात? सेवक. एक शिष्य. आपण पुढच्या मुद्द्यावर 5व्या. एक शिष्य हा काय करतो? देवाच्या वचनाच्या अधिकारामध्ये चालतो. प्रेज द लॉर्ड. एक काय करतो? शिष्य काय करतो? देवाच्या वचनाच्या अधिकारामध्ये चालतो. आता कसं चालायचं बरं देवाच्या वचनाच्या अधिकारामध्ये? कसं चालायचं? कोण सांगू शकतं मला? माईक मध्ये काय? बरोबर. अजून बरं आपल्याकडे काय काय अधिकार आहेत माहितीये? आपल्याकडे काय काय अधिकार दिलेले आहेत देवाने? बायबलने आपल्याला काय काय अधिकार दिलेले आपल्याला माहिती आहे? सांगा बरं मला काय काय कोणकोणते अधिकार दिलेत आपल्याला? आवाज. बरोबर. अजून बरोबर. आपल्याला आरोग्य देण्याचा अधिकार आहे. आपल्याला भूते काढण्याचा अधिकार आहे. आपल्याला अजून काय काय? आपल्याला स्वार्थ सांगण्याचा अधिकार आहे. आपल्याला बाप्तिस्मा करण्याचा अधिकार आहे. आपल्याला शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला या जीवनामध्ये वचनाच्या द्वारे राज्य करण्याचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जरी कसे असलो, आपण गरीब आहे, दिसायला चांगले नाहीये, तरी काय होतं? जर आपण अधिकार वापरला, काय ते जीवनात राज्य करण्याचा जो अधिकार आहे तो आपण वापरला आणि अधिकार घेऊन आपण म्हणतो काय की ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे. आपण होऊ का? होऊ शकतो, पण आपण म्हणतो का की मी आशीर्वादित आहे, मी आनंदी आहे? म्हणतो का? आपण सतत निराशाकडेच काय करतो? लक्ष देतो. पण तसं न करता आपल्याला अधिकार वापरून सर्व गोष्टी करायच्यात. कारण एक शिष्य वचनाच्या अधिकारामध्ये सर्व गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपण एक वचन वाचूया. याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय. याकोबाचं पुस्तक पहिला अध्याय आणि आपण 19 वचन वाचूया. याकोब 1:19.
माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकव्यास तत्पर, बोलवास धीमा, रागास मंद असावा. बस काय सांगतं बायबल आता? ऐकण्यामध्ये कसा पाहिजे? कसा? नुसतं आपण ऐकणारे असलो पाहिजे का? नाही, जर ऐकून जे आपण कार्यात टाकतो तसे आपण व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण अजून काय सांगितलंय? बोलण्यास धीमा. आपण कसं बोलतो? दुसऱ्याला बोलायचं चान्सच देत नाही, आपण आपलंच थोडं दामटतो नाही का? आणि बायबल काय सांगतं? बोलण्यास कसा पाहिजे? धीमा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रागास मंद. अरे बापरे, बायबल मध्ये आले जड शब्द सांगितलाय, आहे का नाही? लय जड शब्द सांगितलं बायबल मध्ये. रागास मंद. माझ्या चालीत नाही होणार बॉस. प्रेज द लॉर्ड. पण रागामुळे देवाचं कार्य घडत नाही. रागामुळं देवाचं कार्य घडत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पास्टर सुधीर साबळेंची गोष्ट आहे. आम्हाला जेव्हा ते शिकवत होते तेव्हा काय झालं, त्यांनी त्यांचं पूर्वीचं जीवन आम्हाला सांगितलं. ते आधी खूप रागिष्ट व्यक्ती होते. छोट्या छोट्या गोष्टीवर ते काय करायचे? रागवायचे. पण जेव्हा त्यांनी हे देवाचं वचन कार्यात टाकायला सुरुवात केली, त्यांचा राग कसा झाला? मंद झाला. त्यांना रागच येत नाही का? कारण हे वचनाचा अधिकार घेऊन त्यांनी ते काय केलं? जीवनात टाकलं. ज्यावेळेस आपण असं करतो ना, ज्यावेळेस आपण वचन घेऊन त्याचा अधिकार घेऊन आपल्या जीवनात टाकतो, त्यावेळेस काय होतं? रागास मंद. पण आपण ते म्हटलं पाहिजे की मी रागास मंद आहे, कारण तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या मुखामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. जर मी म्हटलो मला लयच राग आलाय तुझा, मला लयच राग आलाय तुझा, सैतानाला माहिती आहे की जीवन मृत्यूचं सामर्थ्य याच्या मुखामध्ये, माझ्या नाहीये. मग सैतान काय करतो? अरे ह्योच म्हटला, टाक याच्यात, म्हणजे टाक ह्यो जर म्हणतोय ते कर कर. मग काय होतं? राग. मग जिथं आपण देवाचं कार्य करायला जातो, जिथं आपण काम करायला जातो, ते काम आपलं काय होतं? होतच नाही. का बरं? कारण राग आपल्यावर इतका, काय म्हणतात त्याला, आपल्यावर इतका जड झालेला असतो राग. काय आपल्यावर जेवढा रागाचा कंट्रोल असतो तेवढंच काय होतं? आपण देवाच्या राज्यापासून वापस रिवर्स गिअरने चालतो. प्रेज द लॉर्ड. पण एक शिष्य कसा असतो? रागास मंद. मग आपल्याला जाऊ दे, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. एक शिष्य कसा असतो? नैतिक आणि शुद्ध जीवन जगणारा असतो. कसा असतो? नैतिक आणि शुद्ध जीवन जगणारा. प्रेज द लॉर्ड. आता एक वचन आपण वाचूया. पहिले तेसलोनिकरास पत्र 4 अध्याय 7 वचन. पहिले तेसलोनिकरास पत्र 4 अध्याय 7 वचन. हा, पहिले तेसलोनिकरास पत्र 4 अध्याय 7 वचन. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. कशासाठी पाचारण केलं? पवित्रतेसाठी. शिष्य कसा असतो? त्याचं जीवन कसं असतं? पवित्र जीवन असतं. तो सैतानाला त्याच्या जीवनामध्ये काहीच काम करू देत नाही. का बरं? कारण तो वचनाच्या अधिकारामध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला समजतं की देवा, आपण आपली निर्मिती कशासाठी, आपण कशासाठी या जगात आलोय. आपण जाऊ दे ते पण. आपण किती लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणतोय, म्हणजे त्याचा जीवनाचा हेतू, त्या शिष्याच्या ज्या कारणासाठी जगामध्ये आला त्या जीवनाचा हेतू काय असतो त्याला माहित असतो. आणि त्याच्यावरच तो काय राहतो? ठाम राहतो. का बरं? कारण त्याला माहिती आहे की देवाने आपल्याला कशासाठी पाचारण केलंय? पवित्रतेसाठी, अजून आशीर्वाद देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आवाज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
पूर्वी आपण अंधकार असे होतो. पूर्वी आपण अंधकार असे होतो, पण जेव्हा आपण प्रभू मध्ये आलो, वचनामध्ये आलो, अधिकारामध्ये आलो, तेव्हा काय झालो? आपण काय झालो? प्रकाशित झालो. काय झालो? कारण एक शिष्य जेव्हा तो अंधकारामध्ये असतो, जेव्हा त्याला वचनाची जाणीव होते, तो काय होतो? कसा काय होतो? प्रकाशमान होतो, तो प्रकाशित होतो. कारण तो बघतो की प्रभूला काय संतोषकारक आहे, प्रभू कशाने संतुष्ट होऊ शकतो, प्रभूला कशाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक वचन वाचूया. मार्काचं शुभवर्तमान, मार्काचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, मार्क 16:15 वचन आपण वाचूया. मार्क याचा 16वा अध्याय 15 वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. बस, काय शिष्य काय करतो? जगात जाऊन काय करतो? सुवार्तेची घोषणा. आता बायबल काय सांगतं की तुम्ही जगात जाऊन काय करा? लोकांना सुवार्ता सांगा, त्यांना प्रभूमध्ये आणा. पण काही लोक असे आहेत, त्यांना काय वाटतं की हे काय करतात? पैसे देऊन काय करू राहिले? धर्म परिवर्तन करतात. पण तसं आहे का? ते का ख्रिस्तामध्ये येऊ राहिले? कारण त्यांना जिवंत देवाची ओळख झाली. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे ते काय करतात? ख्रिस्तामध्ये येतात आणि बाहेर काय अफवा चालू आहे की हा, पण ज्या व्यक्तीला जिवंत देवाची ओळख आहे त्याला काहीच फरक पडत नाही. लोक काय म्हणू, त्याला काहीच फरक पडत नाही. एक शिष्य हा काय असतो? धाडसी असतो सुवार्ता सांगण्यासाठी. काय असतो? कारण त्याने त्याचं जीवन प्रभूला समर्पित केलेलं असतं आणि वचन जे सांगतं तेच तो काय करतो? तेच तो करतो. आणि तो काय असतो? धाडसी असतो. तो जरी त्या समोर सैतान आला तरी त्याला घाबरत नाही. का बरं? कारण त्याच्याकडे अधिकार आहे तो. प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये. मी जास्त करून प्रेषितांची कृत्य म्हणतच नाही. पहिले काय म्हणायचं? प्रेषितांची कृत्य असंच यायचं तोंडात. प्रेषितच म्हणतो. प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय 42 ते 47 वचन आपण वाचूया. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. 47 पर्यंत. 47. 42 ते 47. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्याचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज भासत असे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवी. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. प्रेज द लॉर्ड. पण बघतो एक शिष्य काय करतो? तो कशाचा भाग असतो? तो पवित्र शास्त्रानुसार जी मंडळी चालते, पवित्र शास्त्रानुसार जी मंडळी चालते त्या समाजाचा तो भाग असतो. प्रेज द लॉर्ड. एक शिष्य बायबलद्वारे जी मंडळी चालते त्या मंडळीचा तो भाग असतो. का? कारण त्याला माहिती की बाहेर जाऊन माझं काहीच खरं नाहीये. कारण जर मी वचनात राहिलो तर काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? देवाचं नाव उंचावलं जाऊ शकतं. आणखीन जे अविश्वासणारे आहेत ते काय करू शकतात? देवाच्या राज्यामध्ये येऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक शिष्य
उदार मनाचा असतो, उदार मनाचा, त्याचं मन खूप मोठं असतं. Praise the Lord. आपण एक वचन वाचूया प्रेषित मध्येच 20वा अध्याय 35 वचन. 20 अध्याय 35 वचन. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की तसे तुम्हीही श्रम करून दुर्बलांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. घेण्यापेक्षा कशात धन्यता आहे? देण्यामध्ये. Praise the Lord. आपला हात आखडतो आजकाल. काय होतो? हात आखडतो. देव काय म्हणतो? जाऊ दे सेटल घे. नको 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 मागे इतकं नको. पण वचन काय सांगतं? घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. मग आपण काय देतो बरं? आपण जर एखाद्यासाठी प्रार्थना करीत असतो, आपण एखाद्यासाठी प्रार्थना करत असतो, आपण तेव्हा त्याला काय देतो? अजून काय देतो? त्याला काय करतो? थोडक्यात आपण काय करतो? देवाचं वचन काय सांगतं? आपल्याला आशीर्वादासाठी पाचारण केलाय. मग आपण काय करतो त्याला? बरोबर काय करतो? आशीर्वाद देतो. घेत नाही का? देतो. आणि एक शिष्य उदार मनाचा असतो, त्याचं मन खूप मोठं असतं, काही पण देऊ शकतो तो, तेवढी क्षमता तो काय करतो? ठेवतो. आपण काय करतो आजकाल? आपण देतो का? देतो. बाहेर एखाद्याने एक वस्तू मागितली तर नाही मला लागते, मला जायचं असं काम, मला नंतर बघू. देतो का आपण काय करतो? टाळतो त्याची गोष्ट. पण वचन काय सांगतं की देण्याला महत्व दिलेलं आहे बायबलमध्ये. काय? देण्याला महत्व दिलेलं आहे. मग आपण असं न करता आपण देण्यामध्ये जास्त तत्पर असलं पाहिजे. देण्यामध्ये काय पाहिजे? तत्पर पाहिजे. आणि मनात कुठलाही काही ठेवायचं नाही. कारण जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा वचन आठवा. वचन काय सांगतं? देण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. मग लगेच द्यायचं काढून मोकळं व्हायचं. Praise the Lord. हालेलुया. आपण एक वचन वाचूया. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 10 आणि 11 वचन आपण वाचूया. दुसरे पेत्र पहिला अध्याय 10 आणि 11. म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. आणि अशा प्रकारे आपला प्रभू व चालणारा येशू ख्रिस्त याच्या सर्व काही राज्यात व्यवस्थित तुमचा प्रवेश होईल. बस काय सांगितलंय की विशेष प्रयत्न करा. पण ते कशाचे पण प्रयत्न असू. Praise the Lord. प्रयत्न करा. तुम्हाला जी गोष्ट जमत नाही त्याच्यासाठी काय करा? प्रयत्न करा. देवाचा अधिकार घ्या. वचन वापरा. प्रयत्न करा. प्रयत्न कधी सोडू नका. Praise the Lord. ते काय म्हणते? कुछ किए बिना जय काम नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. तसं आहे. हमें कोशिश करते रहनी है. आपल्याला प्रयत्न करत राहायचे. जरी एकदा आपण फेल झालो चालतंय, दुसऱ्यांदा फेल झालो चालतं, पण तिसऱ्या वेळेस देव आपल्याला नक्की त्या गोष्टीमध्ये यश देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आणखीन एक शेवटचं वचन वाचूया. मत्थेचं शुभवर्तमान
मग त्याचं शुभवर्तमान 28 अध्याय 18 ते 20 वचन आपण वाचूया. हे आपण वाचलं होतं ऑलरेडी, पण तरी आपण परत वाचूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांची लोकांस शिष्य करा. त्याच पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आपल्या सोबत कधीपर्यंत आहे? युगाच्या समाप्तीपर्यंत काय आपल्या सोबत आहे. आणि एक शिष्याला हा त्याच्या जीवनाचा हेतू असला पाहिजे. काय आज्ञा आहे येशूची? प्रेज द लॉर्ड. काय आज्ञा आहे त्याची? की तुम्ही जाऊन काय करा, जगातील लोकांना कशाची घोषणा करा? सुवार्तेची घोषणा करा. त्यांना काय करा? पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने काय द्या? बाप्तिस्मा. आणि जे आपल्याला शिकवलंय, जे वचनाने आपल्याला शिकवलंय ते काय करा? त्यांना शिकवा. काय करा? मग हा हेतू असला पाहिजे जीवनाचा. कोणाच्या? शिष्याच्या. आपण शिष्य आहोत. मग आहोत का? बोला, आय एम डिसायपल ऑफ गॉड. मी देवाचा शिष्य आहे. मी देवाचा शिष्य आहे. बोला बोला सगळेजण आवाज, मी देवाचा शिष्य आहे. मी देवाचा शिष्य आहे. परत एकदा, मी देवाचा शिष्य आहे. मी देवाचा शिष्य आहे. शेजारच्याकडे बघून सांगा, तुम्ही देवाचे शिष्य आहात. मी देवाचा शिष्य आहे. परत एकदा, तुम्ही देवाचे शिष्य आहात. मी देवाचा शिष्य आहे. आपण आपल्या जागेवर उभा राहूया. आपण खूप गोष्टी बघितल्या की शिष्य कसा असतो, शिष्य काय असतो. तो काय करतो? वचनामध्ये अधिकार वापरून चालतो. त्याच्याकडे खूप अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. शिष्याकडे खूप अधिकार आहे, पण तो कसा वापरतो? ज्यावेळेस जशी परिस्थिती येतील तसा तो काय करतो? अधिकार वापरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आज अधिकार वापरा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दुखतंय, ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतो, जे तुमचे प्रॉब्लेम्स असतील, एवढे प्रॉब्लेम्स त्या सगळ्यांना आज्ञा करा. कारण एक शिष्य जेव्हा त्यांना आज्ञा करतो अधिकार घेऊन, ते काय होतात? दिसत नाही, पण ते मुळापासून सुकायला काय होतात? लागतात. प्रेज द लॉर्ड. चला आपण डोळे बंद करूया आणि आपण सर्व जण त्या देवाकडे लक्ष लावूया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Thank you. आवाज येऊ दे सगळ्यांचा. धन्यवाद येशू.